कर्तृत्ववान रणरागिणींचा सन्मान। खोपोलीत जिजाऊ सावित्री महोत्सवाचा सोहळा संपन्न। खोपोली आमदार महेंद्रशेठ थोरवे फाउंडेशन आणि स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या वतीने जानेवारी 17 रोजी राजमाता जिजाऊ आणि स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त एका भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यात विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या रणरागिणींचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। कर्तृत्वाचा जागर आणि सन्मान। राजकीय वारसा नसतानाही केवळ जनसेवेच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या खोपोली नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ सुवर्णा संतोष मोरे यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आला। सामाजिक आणि राजकीय पटलावर त्यांनी स्वबळावर उमटवलेला ठसा हा अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरला आहे। तसेच प्रौढ शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या आणि अनेक निरक्षर महिलांना साक्षरतेच्या प्रवाहात आणणाऱ्या सौ सावित्रीबाई जाधव यांना सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। समाजातील अंधार दूर करणाऱ्या त्यांच्या या कार्याला उपस्थित मान्यवरांनी मनापासून दाद दिली। मान्यवरांची मांदियाळी। या सोहळ्याला खोपोली नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री कुलदीपक रामदास शेंडे आणि नवनिर्वाचित उपाध्यक्ष श्री विक्रम यशवंत साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा श्रीमती वंदनाताई मोरे आणि हायटेक इथॉक्स इंडस्ट्रीजच्या संचालिका डॉक्टर शर्वरी घुमरे यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली। यावेळी नगरसेवक श्री अनिल पुंडलिक सानप, श्री दिनेश थोरवे, गटनेते श्री संदीप पाटील, श्री अनिल मिंडे, श्री गणेश खानविलकर यांसह नगरसेविका सौ श्रुती पालांडे, सौ प्रतीक्षा रेटरेकर, सौ मयुरी शेलार, श्रीमती रुपाली जाधव, सौ रुक्साना जळगावकर, सौ सानिया शेख आणि सौ अश्विनी यात्रे आदी मान्यवर उपस्थित होते। कांचन जाधव महिलांच्या आधारस्तंभ। कार्यक्रमाचे मुख्य आयोजन करणाऱ्या स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा सौ कांचन जाधव यांच्या कार्याचा उल्लेख यावेळी अभिमानाने करण्यात आला। महिला सक्षमीकरण आणि रोजगारासाठी त्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे। विशेषतः श्रमिक वर्गातील महिलांसाठी आरोग्य शिबिरे, सरकारी कागदपत्रांची पूर्तता आणि विमा योजनांचा लाभ मिळवून देण्यात त्या नेहमीच अग्रभागी असतात। आजच्या सोहळ्याला झालेली महिलांची अलोट गर्दी हे कांचन जाधव यांच्यावरील प्रेम आणि विश्वासाचे जिवंत प्रतीक होते। महिलांचा सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून तो एका पूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचा सन्मान आहे। कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उपस्थित सर्व महिलांना हळदी कुंकू लावून आणि सप्रेम भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। श्रद्धेचा आणि कर्तृत्वाचा हा मेळावा खोपोलीच्या सामाजिक जीवनात एक नवा आदर्श निर्माण करून गेला। 3 जानेवारी ते 12 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती ते जिजाऊ जयंती असा जो कालखंड आहे, या महिन्यामध्ये हा संयुक्त असा जयंती उत्सव सोहळा कांचनताई आणि स्वामिनी महिला प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेला आहे। या भागामध्ये गेली 15 वर्ष त्या सातत्याने काम करतायत, त्यामुळे तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या जिजाऊंनी हे स्वराज्य घडविले, 2 शंभूराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज या देशाला दिले, अशाच पद्धतीने ज्या सावित्रीबाई फुलेने स्त्री शिक्षणाचा पाया रचला, तर अशा 2 महिलांना या भागातून निवडून काढण्यासाठी त्यांनी त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचल्या आणि त्या महिलांसाठी काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या योग्य आणि उचित महिलांची त्यांनी या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे। त्यामुळे ह्या ज्या 2 पुरस्कार विजेत्या आहेत, एक आहेत सावित्रीताई जाधव आणि दुसरे आहेत सुवर्णाताई मोरे, तर या दोघी योग्य रीतीने त्यांना पुरस्कार मिळालेला आहे। ताराराणी ब्रिगेड तर्फे कांचनताईंनी केलेल्या या कार्याला आणि पुरस्कार ती महिलांना माझ्या मानाचा मुद्दा। माझी जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले ही संयुक्त विद्यमाने गेली 5 ते 7 वर्ष स्वामिनी महिला प्रतिष्ठान हे जयंती साजरी करत आहे। ही जयंती आम्ही अगदी छोट्याशा वसतिगृहातून जयंतीसाठी सुरुवात केली होती, ते इथपर्यंत आज पोहोचलो आहे। पण शासनाकडून ही जयंती मोठ्या प्रमाणात वीर मातांची जयंती साजरी व्हावी ही खूप इच्छा आहे। कारण आज त्या वीर मातांनी म्हणजे जिजाऊंनी छत्रपती शिवराय घडवले, तसेच सावित्रीबाईंनी आज शिक्षण दिलं, त्या शिक्षणामुळे आज आम्ही सर्व प्रत्येक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात आम्ही आज काम करत आहोत। त्यामुळे ह्या जयंत्या हे अशा खूप मोठ्या प्रमाणात साजरी व्हावेत ही आमची प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न आम्ही स्वामिनी महिला प्रतिष्ठान दरवर्षीप्रमाणे करत राहणार आहोत।